हॅलो यूट्यूब फॅमिली. चला आज मी एक नवीन नेकलेस तयार करणार आहे. त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी इथे दिले आहे आणि स्क्रीनवर त्याचे नावही लिहून दिलेले आहेत. तर सर्वात पहिले जे जडाऊ पेंडंट घेतलेले आहेत तर त्याला 3 पेंडंट एकाला एक अटॅच करून घ्यायचे जंप रिंगने. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी जसं अटॅच करून हे अटॅच करून घेते तोवर मी तुम्हाला परत एकदाच याच्यामध्ये काय काय सामान लागणार आहे ना ते परत एकदा सांगते. याच्यामध्ये मी 6 जडाऊ पेंडंट घेतलेत जे की पान शेपमध्ये आहेत आणि त्याला 3 होल आहेत असे वाले घेतलेत. ते 6 आहेत. बॉल चेन घेतली आणि मायक्रो प्लेटेडवाली गोल्ड चेन घेतलेली आहे आणि जंप रिंग तर आहेच. तर काय करायचं, हे 3-3च्या सेटमध्ये 3 अटॅच करून घ्यायचे आहेत एकाला एक. आणि दोन्ही पण अटॅच करून झाले ना तर प्रत्येकी लोरियल जे आहेत ते 5 एका जंप रिंगमध्ये 5 लोरियल टाकायचे तर. आणि ते 5 लोरियल जे की मिडलवाल्याला आपण अटॅच करून घेतले ना तर त्याच्या साईडचे जे 2 राहत आहेत ना तर त्याला प्रत्येकी एका ह्याच्यामध्ये 5-5 अटॅच करून घ्यायचे टाकून. आणि सेम जसं की 3 ह्याला केलं सेम दुसऱ्या पण साईडला सेम तसंच करून घ्यायचं. जे 5 लोरियल टाकायचे आणि जंप रिंगच्या साहाय्याने त्याला अटॅच करून घ्यायचं. तर याच्यामध्ये नंतर मी व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे तर ते सांगते मी तुम्हाला ना. मी 3 साईडला जी लास्टवालं आहे त्याला नाही अटॅच करून घ्यायचं. तर त्याच्यामुळं काय करायचं, खालचे जे 3ही होल राहतील ना त्याला आपल्याला बॉल चेन अटॅच करायची. तर बॉल चेन अटॅच करण्यासाठी काय करायचं, प्रत्येकी 2 जी लॉंग साईड येतात साईड लेफ्ट आणि राईट साईडला जे असतं ना ते होल, त्याच्यासाठी ना मी 3-3 बॉल चेनचे मणी असतील ना बॉल चेनमध्ये त्याचे 3-3 वाले घेतलेले आहेत. आणि जे मिडलवाला आहे त्याच्यासाठी मी 2 हे कट करून घेतलेले आहेत. आणि कटिंगची साईज मी सांगितलेली मेन्शन केलेली नाही दाखवताना, त्याच्यामुळं मी आता तोंडाने सांगते की मी बॉल चेनची जी मिडलवालं आहे ती 17, 14 आणि 11 अशा 3 रेंजमध्ये कट करून घेतलेत. आणि जे की मी गोल्ड प्लेटेड चेन आहे ती 5 सेंटीमीटर पट्टीच्या लेंथमध्ये 5 सेंटीमीटरच्या ह्याने काढून घेतलेली आहे. तर तुम्ही पण तुमच्या लेंथनुसार करू शकता की जसं तुम्हाला खूपच लॉंग हवं असेल तर लॉंग करा, खूपच शॉर्ट पाहिजे असेल तर त्याची लेंथ कमी करू शकतात. अशा हिशोबाने मी कट केलं जसं की मला हवं होतं. तुम्ही तुमच्या हिशोबाने कट करून घ्या आणि त्याला अटॅच करा. आता इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे. मी 2-3चे आणि 1-2चं आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे. आता ट्रिक थोडी पुढे जरा थोडी ट्रिकी आहे, कारण ते गोल्ड प्लेटेड चेन आणि बॉल चेन अटॅच करायला तुम्ही जंप रिंग पण यूज करू शकतात. बट मी जंप रिंग यूज नाही केलेली, कारण ती जंप रिंग यूज केली तर खूप असं दिसेल वेगळं म्हणून. तर इथं मी दाखवते तुम्हाला. हे जे मी डायरेक्ट लेंथ कट करून ठेवलेली होती म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी मिडल असं आणि 2 खालीवरचे जे आहेत ना त्याची साईज कशी घेतली आहे, 17, 14 आणि 11 घेतली. आणि साईडची जी गोल्ड प्लेटेड चेन आहे ती 11 सेंटीमीटरची घेतलेली आहे. तर तुम्ही बघा इथं दिसेल एवढं झूममध्ये नाही दिसणार आहे, बट मी तुम्हाला सांगून टाकते की मी गोल्ड प्लेटेड चेन आणि बॉल चेनमध्ये रॅपिंग वायरनी 3 राऊंड करून घेतले. तर इथे तुम्ही बघू शकता, बट मी तरी सांगते कारण इथे एवढं क्लिअर दिसत नाही आहे त्यामुळे मी सांगते की मी इथं 3 राऊंड करून घेतले. तर सेम जेवढे बॉल चेनमध्ये जी 2 मोतीच्या मध्ये लेंथ असते ना गोल साईजची, त्याच साईजने मी तिथं 3 राऊंड करून घेतलेत आणि नंतर राहिलेली तार कट करून घेतली आहे. तुम्ही इथं जंप रिंग पण यूज करू शकता, बट मला जंप रिंग नव्हती यूज करायची म्हणून मी ही ट्रिक यूज केली की मी 3 राऊंड करून घेतले. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तुम्ही सेम ट्रिक पण यूज करू शकता किंवा इझी वेमध्ये पाहिजे असेल ना तर सिम्पल तुम्ही काय करा, जंप रिंग अटॅच करू शकता. बट तुम्ही नंतर जंप रिंग जर अटॅच केली ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स वाटेल की जंप रिंग दोन्ही गोल्ड चेनमध्ये आणि बॉल चेनमध्ये थोडंसं गॅप राहतो आणि तो इझिली दिसून येतो. त्याच्यामुळं मग मी ही ट्रिक यूज केली. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे नक्कीच सांगा मला. आणि मी हे व्हॉइस ओव्हर ह्या कारणामुळे करते की मला खूप कमेंट्स येत होत्या की तुम्ही म्युझिक टाकण्याच्या ऐवजी व्हॉइस टाकत जा, व्हॉइस ओव्हर करून टाकत जा. म्हणून मी ट्राय करते आहे. काही चुकत असेल तर नक्की सांगा आणि ट्रिक सांगण्याचा पण प्रयत्न करेल जे की मी स्वतः यूज करते. त्याने तुम्हाला पण थोडीसं मदत भेटेल. त्या हिशोबाने सांगते आहे मी. जर तुम्हाला काही अजून ट्रिक वगैरे हवे असतील ना तर मी छोटे व्हिडिओ करून पण सांगत जाईल त्याच्यामध्ये की तुम्ही अशी ट्रिक यूज करू शकता. आणि मी नंतर काय केलं आहे, जी अटॅच करून घेतलं होतं ना ते 3 बॉल
मध्ये ना अटॅच करते. परत तीच सेम ट्रिक यूज करून मी ते दोन्ही अटॅच करते. इथे पण मी ना जंप रिंगचा यूज नाही केलं. इथे पण मी सेम तेच ट्रिक यूज केली आहे. मी 3 राऊंड करून घेतलेत, सेम जसं की बॉल चेनची लेंथ असते त्या टाईपने. या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेल कदाचित की ना मी कसं करते आहे ती. हवं असेल तर मी फक्त हे अटॅच करण्याची एक सिम्पल छोटा व्हिडिओ करून टाकेल. मग त्यामध्ये तुम्हाला झूम करून दाखवलं तर कदाचित समजून जाईल की ना मी कसं ही ट्रिक यूज केली होती. किंवा जर तुमच्याकडे एखादी वेगळी ट्रिक असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की ना तुम्ही ह्याच जागेवर ही ट्रिक पण यूज करायला हवी होती. तर मी नक्की ट्राय करेल तसं करण्याचं. आणि जर माझ्याकडून काही चुकत असेल तर तेही मला सांगू शकता. मी त्याच्यामध्ये पण प्रयत्न करेल की ना तेवढ्या चुका होणार नाही तशा. आणि अशा डिझाईन आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण काय करू, असं जी नवीन डिझाईन काढू किंवा नवीन काय बनवू असं ह्याच्याबद्दलही मला कमेंट करून सांगत जा की ताई हे नंतर ही बनवा ते बनवा. मी नक्की ट्राय करेल आणि होईल तेवढं व्हिडिओमध्ये व्हॉईस ओव्हर टाकण्याचा प्रयत्न करेल, जे की मला नाही पॉसिबल होते, पण आत्ता नक्की ट्राय करेल. परत एकदा सांगते की ना मी जे 3 लाईन्स कमी जास्तच्या लाईन जी बनवून घेतल्या होत्या बॉल चेनच्या, तर त्या आता अटॅच करायच्यात, जे की दोन्ही साईडला करायच्यात. जी लास्टला असेल थोडी मोठी, त्याच्यापेक्षा छोटी असं 3 लाईन एका ह्याच्यामध्ये करून घ्यायच्यात. त्याच 3 लाईन सेम जरी घेतल्या ना तरी चालेल. फक्त जी मधली बॉल चेनची जी आहे ना ती लेंथ तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. मी माझं सांगते आहे की मी 17, 14 आणि 11 अशा हिशोबाने मनी असतील असं करायचं. आणि मनी कट करताना एक लक्षात द्यायचं की ना जी तुम्ही मोजलेला मनी येईल ना तो नाही कट करायचा, तर त्याच्या पुढचा करायचा. कारण तुम्ही अटॅच पुन्हा नंतर करू नाही शकणार, तर तो काहीच कामाचं राहणार नाही. त्याच्यामुळे मग कट करताना पुढच्यावाला कट करायचा. एक मनी वेस्ट होणारच आहे, तर त्याच्यामुळे पुढचा कट करून घ्यायचा. आणि सेम असंच तिन्ही केलं, अटॅच करून झालं की मी 3, 2 आणि असं जी हे की जडाऊ पेंडंटमध्ये जी लावून घेतलेली आहे ना बॉल चेन त्याच्यामध्ये अटॅच करते आहे. दोन्ही साईडकडून अटॅच केलेलं दाखवते आहे मी तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि दुसरं काहीच नाही, सेम तीच प्रोसेस फॉलो करायची आणि ते अटॅच करून घ्यायचं आहे. मी दोन्हीकडचं पण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तर तुम्ही बघू शकता की मी कसं अटॅच केलं आहे. आणि याच्यामध्ये मला काही सुधारायची गरज असेल ना तर ते मला कमेंट करून सांगा, मी ट्राय करते आहे. तर व्हिडिओ आवडल्यास तर ना नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. हे तिन्ही सगळ्या जेव्हा अटॅच करून होते ना तेव्हा प्रचंड सुंदर दिसतो हा नेकलेस. एकदम नाजूक आहे आणि तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये घालू शकता. असं काही हेवी नाही आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही फंक्शनला घालू शकता. इवन तुम्ही ड्रेसवरसुद्धा घालू शकता. तर जेव्हा तुम्ही हे रिपीट व्हिडिओ बघून बनवताल तेव्हा मला नक्कीच कमेंट करून सांगा ना तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि तुम्हाला हे बनवायला किती टाईम लागला. मला तर कंप्लीट याला 1 तास लागला होता बनवायला. तुम्ही पण तुम्हाला सांगा की तुम्हाला किती वेळ लागला होता हे बनवण्यासाठी. आणि डिझाईन पण अशी युनिक आहे, त्याच्यामुळे तुम्ही मला नक्की सांगा की ना कशी वाटली ही डिझाईन कमेंट करून. बाकी ह्याच्यामध्ये आता जसं खालचीवाली चेन मी अटॅच केली होती सेम तसंच राहिलेल्या 2 वरच्या आहेत ना त्या पण अटॅच करून घ्यायच्या आता. आणि मी याच्यामध्ये एक कट केलेलं नव्हतं, ते नंतर मी कट करून घेतलं होतं. मला वाटलं लेंथ कमी जास्त होईल म्हणून मी कट केलेलं नव्हतं तेव्हा. तर नंतर मी सेम तीच लेंथनी कट केलं, तर मग झालं. आणि नंतर मी वरच्या साईडला जी की जडाऊ पेंडंट आहेत ना त्याच्यावर आपल्याला दोरी अटॅच करायची ना, तर डायरेक्ट तिथं दोरी अटॅच केली तर ते छान नाही दिसणार. तर मग मी बरोबर 7-7 किंवा च्या हिशोबाने कट करून घेतलेले आहेत. 7-7 मोती येतील ना अशाची बॉल चेन कट करून घेतली. आणि तिथे मी जंप रिंग यूज करूनच अटॅच केलं आहे त्या जडाऊ पेंडंटला. आणि त्याच्यावरती मी बॅक दोरी यूज केली आणि बॅक दोरीला पण जंप रिंगच्या साहाय्यानेच अटॅच करून घेतलं. म्हणजे तुम्ही कमी जास्त लेंथ करू शकता. तुम्ही बॅक दोरीच्या जाग्यावर ना एखादं हुक पण लावू शकता. आणि हा नेकलेस आपला तयार आहे. तुम्हाला मी एक प्रिव्ह्यू करून दाखवते, लावून दाखवते डिस्प्लेला लावल्यावर एक प्रचंड सुंदर दिसतं. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की ना हा तुम्हाला नेकलेसचा फुल ट्युटोरियल व्हिडिओ कसा वाटला. आणि माझ्या व्हॉईस ओव्हरला पण कमेंट करून सांगा की ना तुम्हाला कसं वाटला. सो थँक्यू. आणि मी असंच ट्राय करेल व्हॉईस ओव्हर देण्याचा. सो असंच
कमेंट करत जा, शेअर करत जा, लाईक करत जा. सो थँक्यू. आणि जर तुम्हाला काही ज्वेलरी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर माझं पेज आहे इंस्टाग्रामला अंजलीज क्रिएशनमध्ये, तिथे ऑर्डर करू शकता. थँक्यू. आणि हो, अंजलीज क्रिएशनला फॉलो करायलासुद्धा विसरू नका. थँक्यू.